नमस्कार. लक्ष करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी डॉक्टर स्नेहल परदेशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बघा, लक्ष करिअर अकॅडमीने ही नाशिकमध्ये एक संस्था आहे. तर त्यांनी काय केलंय आता की काही न्यू सिरीज लॉन्च करायचं सुरुवात केली आहे. त्याचाच एक पार्ट म्हणून मी काय घेत आहे, आजचं माझं आज कितवं लेक्चर आहे तर दुसरं लेक्चर आहे. यापूर्वी मी काय घेतलेलं आहे, तर यापूर्वी मी पोलीस भरती 2024 मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते मी प्रश्न स्टार्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी अमरावती शहर पोलीसचे जे काही प्रश्न त्याच्यात विचारण्यात आलेले आहेत ते मी तुमचे घेतलेले आहेत. तर तो भाग पहिला होता. बरं, आज आपण काय घेणार आहोत, तर पोलीस भरतीमध्ये जे 2024 ला प्रश्न आले होते ते तर आपण घेणारच आहोत. पण सोबत मी सायमल्टेनियसली एक थोडं वेगळं म्हणून मी काय करणार आहे की सायन्सवरच्या ज्या काही ट्रिक्स आहेत, म्हणजे हलक्या फुलक्या ट्रिक्स, आणि त्या पण ट्रिक्स कशावर बनवल्या आहेत मी, की जे प्रश्न ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या सरळ सेवेपासून राज्यसेवेपर्यंत जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ते सगळे मी प्रश्न तुमचे ट्रिक्सच्या स्वरूपात घेणार आहे. ठीक आहे, तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बरं, माझं दुसऱ्या नंबरचं लेक्चर आहे आज. पहिलं आहे पोलीस भरतीवर, जे अमरावती शहर पोलीस भाग 1, जो ऑलरेडी ते लेक्चर युट्यूबला पडलेलं आहे. त्याच्यानंतर जे लक्ष करिअर अकॅडमीचे जे डायरेक्टर आहेत आदरणीय अतुल निकुंभ सर, यांचं ही लेक्चर सिरीज स्टार्ट झालेली आहे. त्याच्यात त्यांचं पहिलं लेक्चर ऑलरेडी आलेलं आहे, जे कशावर आहे तर सिंह गणनेवर ते लेक्चर आलेलं आहे. ते पण तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. नाही सापडलं तर आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याची लिंक अवेलेबल करून देऊ. तर बघा, आजचं आपलं पहिलं जे आपण घेणार आहोत तर ते काय घेणार आहोत, सायन्सवर ट्रिक्स घेणार आहोत. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ज्या काही ट्रिक्स आपण घेणार आहोत, तर बघा, लर्न सायन्स विथ ट्रिक पार्ट 1 असं मी त्याला हेडिंग दिलेलं आहे. तर मग बघा, जेव्हा तुम्ही आधी ना लेक्चर सुरू होण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं काय आहे त्याचा मतितार्थ नीट समजून घ्या. मी काय केलेलं आहे, जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्या प्रश्नाला गृहीत धरूनच तेवढ्याच पुरती ट्रिक मी बनवली आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कंबाईन ग्रुप सी 2021 आय थिंक, मला इयर नक्की माहिती नाही, त्याच्यात साल्क आणि सॅबिन, त्याच्यातलं एक कोणतं तरी व्हॅक्सिन विचारलेलं होतं. आणि ते व्हॅक्सिन विचारलं होतं म्हणजे कोणतं इंजेक्टेबल आहे आणि कोणतं ओरल आहे, असं त्या दोघांपैकी एक. तर मग मी फक्त तेवढंच तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम त्याच्या आजूबाजूच्या पण गोष्टी, म्हणजे त्याचं वर्ष काय किंवा अजून ते त्या दोघांमध्ये बेसिक फरक काय आहे हे पण आमचं घ्या, तर मी ते पण तुमचं घेत जाईल. मी आज काय म्हणते तुम्हाला, मी फक्त हलका फुलका व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला डोक्याला जास्त टेन्शन नको यायला. आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. आज आपलं इंट्रोडक्शन होणार आहे फक्त ह्या लेक्चरचं. एकदा तुम्हाला हे लेक्चर मी कशा पद्धतीने शिकवते आहे, तुम्हाला अजून काही अपेक्षा आहे का, तर तुम्ही नक्कीच मला ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मग आपण त्या पद्धतीने पुढे पुढे जात जाऊ. म्हणजे आता बघा, फॉर एक्झाम्पल सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट, तर ह्या दोघांमध्ये याच्यातला बेकिंग सोडा कोणता आणि वॉशिंग सोडा कोणता, जर आपल्याला हे ट्रिक्सच्या स्वरूपात आपण माहिती करून घेतलं, पण सोबत आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की बाकीचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे किंवा गुणधर्म काय आहेत, कशासाठी अजून कुठे वापर होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला सांगा. याच्यानंतरही जर तुम्हाला माझे सायन्सचे लेक्चर आवडत असतील तर मला तुम्ही हेही सांगा की मॅडम सायन्सचे लेक्चर तुम्ही लॉंग व्हिडिओ पण घेत जा. ऍटलिस्ट मी माझ्या फील्डशी रिलेटेड ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजीशी रिलेटेड तुमचे डिसीज रिलेटेड चांगले लेक्चर्स घेऊ शकते. ठीक आहे, पण हे फक्त तुमच्या डिमांडवर राहील. तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, आपण आज काय बघणार आहोत की कानात, मिडल इयर मध्ये, आपल्या मध्य कर्णात जे काही 3 बोन्स असतात. ठीक आहे, आपला जो कान असतो, त्या कानात तो कान पण किती याच्यात डिवाइड असतो, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर, म्हणजे बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतःकर्ण. मी तुम्हाला त्याच्या इमेजेस पण दाखवणार आहेत. तर प्रश्न विचारण्यात काय आला होता बघा, प्रश्न असा विचारण्यात आला होता, त्याच्यावर 2 प्रश्न बघा. राज्यसेवेला बघा इथे मी लिहिलेलं आहे, एएसओ पूर्व 2016 ला आणि ग्रुप सी 2018 ला असे 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ते प्रश्नांचं स्वरूप काय होतं ते पण मी तुम्हाला सांगते आणि उत्तर कसं टिक करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. बघा, आपण आधी कानाची रचना बघून घेऊ, म्हणजे मग तुम्हाला सोपं होईल.
तो प्रश्न समजून घेण्यासाठी. ठीक आहे, तर बघा एकदा तुम्हाला हे नीट समजलं की तुम्हाला तो प्रश्न नीट समजेल. बघा हा आपला बाह्यकर्ण. ठीक आहे, इथून सुरू होतो. हे जे आहे ज्याच्यात इथे आपण कानातले घालतो, काही जण इथे पण टोचतात, इथपर्यंत टोचतात, याला काय म्हणतात? पिन्ना म्हणतात. पिन्ना हा शब्द पण लक्षात ठेवा. हा इथे आपल्याला कान शिकायचा नाहीये अजिबात, पण जस्ट आता मी एक इमेज आणलेली आहे तुमच्यासाठी, तर ती इमेज मी तुम्हाला दाखवते आहे. तर बघा, तर आउटर इयर हा जो पूर्ण कान आहे, तर हा जो पार्ट आहे इथून इथपर्यंत हा काय आहे? हा आहे आउटर इयर. त्याच्यानंतर जो आपल्याला मिडल इयर, कळतोय तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? मध्यकर्णाशी रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. हा जो मिडल इयर आहे आणि त्याच्यातले हे जे तीन मॅलियस, नंतर इनकस आणि हे स्टेप्स किंवा स्टेपीज असंही तुम्ही म्हणू शकता. हे जे तीन आहेत ना, हे बोन, हे विचारले आहेत की त्यांचा बाहेरून आत क्रम काय आहे, किंवा आतून बाहेर विचारला तर तोही तुम्हाला आला पाहिजे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न काय? प्रश्न नाही, पुढचा पॉइंट काय? तर बघा, इनर इयर म्हणजे हे कळलं तुम्हाला? हा आउटर इयर, हा मिडल इयर आणि हा कोणता? इनर इयर. ठीक आहे, तर प्रश्न काय विचारला आहे? आता हे बाकीचं जाऊ द्या, हे एक लक्षात ठेवा की आपला कानाचा पडदा जो असतो हा आहे इयर ड्रम, आणि ही जी पोकळी असते किंवा हा काय झाला? इयर कॅनल, हा आहे आपला इयर ड्रम. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक कळालं असेल प्रश्न कशा भोवती फिरतो आहे, तर मी तुम्हाला तेच तुमचा आता पाठ करून घेणार आहे. नीट लक्ष द्या. हे जे तीन बोन आहेत, मेलियस, इनकस आणि स्टेप्स किंवा स्टेपिस, तुम्हाला दोन्ही उच्चार केले जातात त्याचे. तुम्हाला जो योग्य वाटेल तो उच्चार तुम्ही करू शकता. हा, तर बघा आधी आपण ती माहिती नीट बघून घेऊ. हा, कानातील बघा, कानातील हाडे किंवा इयर ऑसिकल्स पण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर काय? ऑडिटरी ऑसिकल्स. हे तीनही नावं, हे बघा एक माझी शिकवण्याची पद्धत आहे. मी काय केलेलं असतं, आधी त्या प्रश्नांचा पण अभ्यास केलेला असतो आणि प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर त्या पद्धतीने रिप्रेझेंट, एखादी गोष्ट मी सारखी सारखी बंबार्डिंग करून सांगते ना, त्यामागे एक उद्देश असतो की आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, कानातील हाडे किंवा ऑडिटरी ऑसिकल्स एवढंही मी टाकू शकले असतं. इयर ऑसिकल्स का सांगितलंय मी तुम्हाला? कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. कळलं तुम्हाला? तर बघा, देअर आर 3 बोन्स इन द मिडल इयर. हा, किती? मध्य कर्णात आहे हे पण लक्षात ठेवा. ऑफ अ ह्युमन इयर. ठीक आहे, तर ते तीन कोणते आहेत? बघा दिसत असेल तुम्हाला, मॅलियस, इनकस आणि स्टेपिस किंवा स्टेप्स. हा, तर बघा, तर यांचा बाहेरून आतक्रम, आता मुद्द्यावर येऊ. बाहेरून आतक्रम विचारला तर काय आहे तो? MIS, मिस. हा, आणि आतमधून बाहेर क्रम विचारला तर लक्षात ठेवायचा सिम. लक्षात कसं ठेवायचं? बघा, आपल्याकडे कसं आपण लहानपणी मॅडम म्हणायचो किंवा अजूनही आपण मॅडम म्हणतो, पण इंग्लिश मिडियम स्कूलचे जे मुलं असतात ते त्यांच्या टीचरला काय म्हणतात? मिस म्हणतात. ठीक आहे, माझा भाचा जेव्हा लहान होता तेव्हा तो म्हणायचा आमची आज मिस आली नाही, किंवा मिस मिस. हा, MIS, ते मिस इथे लक्षात ठेवा. मग लक्षात कसं ठेवणार? टीचरला ते लोक काय म्हणतात? मिस म्हणतात. मग लक्षात कसं ठेवणार? तर मिस वर्गात आल्या, मिस वर्गात आली किंवा मिस वर्गात आल्या. वर्गात आल्या ना, मिस वर्गातच आल्या. मग बाहेरून आत, मिस बाहेरून आत वर्गात आल्या. मिस MIS, मिस म्हणजे काय? आल्या म्हणजे काय? बाहेरून आतक्रम. कळतंय तुम्हाला? आणि त्याच्या उलट केलं की सिम. दोघांपैकी एक लक्षात ठेवा. बरं, दोघांसाठी ट्रिक हवी असेल तर काय म्हणजे बघायचं, समजा एखादा मुलगा किंवा मुलगी कॉन्स्टंट फोनवर मित्राशी किंवा मैत्रिणीशी बोलत असेल, तर आई काय म्हणेल? ते सिम काढून फेकून देते मी तुझं. सिम काढून बाहेर फेकून देते. ठीक आहे, तर म्हणजे आतमधून बाहेर सिम फेकून द्यायचं, म्हणजे बाहेरून आतमधून बाहेर क्रम कसा? तर सिम. आणि बाहेरून आत क्रम कळला तुम्हाला? हे कळलं? बाहेरून आत क्रम विचारला तर मिस, आणि आतमधून बाहेर क्रम विचारला तर सिम. तर एक प्रश्न काय विचारलेला आहे? एक प्रश्न विचारलेला आहे की बाहेरून आत क्रम कोणता आहे? तर तुम्हाला कळलं, त्याचं उत्तर इथेच मिळालं. हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगते. दुसरा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे बघा, ग्रुप C 2018ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो प्रश्न काय आहे? तर त्यांनी मध्यकर्णात
जे काही बोन सिच्युएटेड आहे बघा, मॅलियस, इनकस अँड स्टेप्स यांना असे सुद्धा म्हणतात. ग्रुप सी 2018 ला प्रश्न आलेला आहे. तर अर्थातच काय म्हणतात त्यांना, इयर ऑसिकल्स. मी ऑलरेडी तुम्हाला त्याच्यात हेडिंग मध्येच दिलेलं होतं, इयर ऑसिकल्स म्हणतात त्यांना. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मध्य कर्णातली बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला प्रश्न असेच आणलेले आहेत की जे ऑलरेडी पीवायक्यू विचारण्यात म्हणजे प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झामला येऊन गेलेले आहेत. तर मग हे तर कळालं तुम्हाला की हे प्रश्न कशावर आलेले आहेत ते. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता हा प्रश्न हा तर इन डिटेल आपल्याला नेहमी माहितीच पाहिजे. हा प्रश्न काय आहे बघा, मी हेडिंग काय दिलं आहे, बघा हेडिंग काय दिलं आहे, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट या दोघांमधील नेमका बेकिंग सोडा कोणता आणि वॉशिंग सोडा कोणता. तर अमरावती पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे की बेकिंग सोडा नेमका कशाला म्हटलं जातं. ठीक आहे. तर मग आता लक्षात काय ठेवायचं बघा, आपण येऊ स्लाइडवर पण येऊ. तर आधी मी काय सांगते ते नीट समजून घ्या. तर बघा, सोडियम बाय कार्बोनेट, सोडियम बाय कार्बोनेट. ठीक आहे. बाय वरून मी इथे बायला सर्कल केलं. ठीक आहे. बाय वरून लक्षात ठेवा, बायका. हा, बायकांचा सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो, स्वयंपाक घरात जातो. कशात, स्वयंपाक करण्यात. आणि बायका असतात स्वयंपाक घरात, स्वयंपाक करण्यात त्यांचा वेळ जातो. काय करत असतात, त्या स्वयंपाक करत असतात. हा, मग स्वयंपाकात काय वापरतो आपण, सोडा वापरतो ना, बेकिंग सोडा. स्वयंपाकात सोडा वापरतो, कोण वापरतं, बायका वापरतात. त्याच्यावरून लक्षात ठेवा की सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय असतो, तर बेकिंग सोडा असतो. कळलं तुम्हाला, लक्षात राहील. आणि मग उरलेला सोडा कोणता, अर्थातच सोडियम कार्बोनेट हा काय झाला, वॉशिंग सोडा झाला. ही एक ट्रिक कळाली. आता हा पण प्रश्न मी तुम्हाला सांगितलं 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. हा, तर मग बघा, त्याच्यानंतर अजून एक सांगते. आम्हाला मी जेव्हा अभ्यास करायची तर आमच्या एका सरांनी सांगितलं होतं, लक्षात कसं ठेवायचं, बाय सोडियम बाय आणि बाय खाय असं त्यांनी यमक जुळवून त्यांनी सांगितलं होतं. मग खायमध्ये काय, खाण्यामध्ये काय, सोडा वापरतात, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. कळतंय तुम्हाला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा अजून एक, सोडियम बायकार्बोनेट कॉमनली नोन ऍज बेकिंग सोडा इज अ केमिकल कंपाऊंड विथ फॉर्म्युला काय आहे, NaHCO3. आणि सोडियम कार्बोनेटचा काय आहे, Na2CO3. आता बघा याच्यातही हे लक्षात कसे ठेवायचे, NaHCO3 इथे H आहे. H फॉर आपण काय घेऊ, हिंग घेऊ. हिंग म्हणजे बेकिंग सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट जे आहे त्याच्यात H आहे, त्याच्या फॉर्म्युल्यात H आहे. हे H फॉर हिंग कशासाठी म्हणतीये, ट्रिकसाठी म्हणतीये. हा, ट्रिकसाठी सांगते. NaH हिंग म्हणजे H कशात असणार आहे, सोडियम बायकार्बोनेट मध्ये असणार आहे. आणि जो दुसरा असेल Na2CO3, Na2CO3 याच्यात H आहे का, तर याच्यात H नाहीये. त्याच्यासाठी मी सांगते. हा, पुढे इथे समजा H2O चे मॉलिक्युल समजा जॉईन केले असतील तर त्याचा मी इथे इन्क्लूड केलेला नाहीये. मी फक्त काय सांगतेय, NaHCO3 आणि Na2CO3 या दोघांना गृहीत धरून ट्रिक सांगतेय. समजलं तुम्हाला. तर मग अशा पद्धतीने आपण सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे व्यवस्थित बघितलेलं आहे. बघा आता जे मी प्रश्न आणलेले आहेत, पीवायक्यू पण आणलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की याच्यावर प्रश्न पडू शकतात. तर ते प्रश्न सुद्धा मी आणलेले आहेत. तर बघा, प्रश्न म्हणजे मला असं वाटेल की याच्यावर पडू शकता की याच्यात आपण अभ्यास केला पाहिजे. तर अशा प्रश्नांवर पण मी ट्रिक बनवलेली आहे. त्याच्यातलाच हा एक प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, सूक्ष्म दर्शकाचा प्रथम शोध कोणी लावला, तर झॅकॅरियस जॅन्सन. बघा आता ही ट्रिक कशी पाठ करायची ते नीट समजून घ्या. झॅकॅरियस जॅन्सन. बरं, सूक्ष्मदर्शक कशासाठी वापरतात, सूक्ष्म म्हणजे अगदी मायक्रो लेव्हलच्या गोष्टी असतात त्या मोठ्या करून बघण्यासाठी. बघा, एखादी गोष्ट सांगताना माझी भाषा पण बदलते, हातवारे बदलतात, एक्सप्रेशन बदलतात. हे विनाकारण नसतं, याच्या मागे काहीतरी उद्देश असतो सांगण्यामागचा. नाहीतर तुम्हाला वाटेल विनाकारण लेक्चर लांबते, असं अजिबात नाहीये. मी काय सांगते आहे, सूक्ष्मदर्शक वापरता कशासाठी, छोट्या गोष्टी मोठ्या करून बघण्यासाठी. छोट्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात का, नाही दिसत, पण मोठ्या झाल्यावर स्पष्ट दिसतात ना. मग आपण काय म्हणायचं, हा आता
झक्कास दिसतंय. कसं दिसतंय? झक्कास दिसतंय. छोटी गोष्ट दिसत नव्हती पण आता मोठी झाली ना, मग आता कसं दिसतंय? हा, आता एकदम झक्कास दिसतंय. त्या झक्कास वरून काय लक्षात ठेवणार? झॅकॅरियस जॅन्सन राहील लक्षात तुमच्या. आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढची ट्रिक बघा. पुढची ट्रिक आहे काय? तर साल्क आणि सेबिन व्हॅक्सिन. तर बघा, हा जो प्रश्न आहे हा कंबाईन ग्रुप सी ला विचारण्यात आलेला आहे. कंबाईन ग्रुप सी ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे साल्क आणि सॅबिन वर. मग याच्यातली आपल्याला हे पाठ करायचं आहे. बरं, साल्क आणि सॅबिन नेमकं काय आहे हे कोणाला माहिती नसेल तर ते सांगते. हे काय आहे? तर पोलिओ व्हॅक्सिन आहे. ठीक आहे. आता याच्यात मी अजून एक आणणार होती, विषाणूजन्य रोग, कृमीजन्य रोग, नंतर जीवाणूजन्य रोग, याच्या मी ट्रिक्स केलेल्या आहेत ऑलरेडी, पण मी आजच्या स्लाइड मध्ये ते आणलेले नाही. जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर नक्कीच मी सायन्स वरच्या पण ट्रिक्स नक्कीच आणेल आणि बाकीच्या इतर सब्जेक्ट वरच्या पण ट्रिक्स 100% आणेल. फक्त तुम्ही मला तसं सांगत चला. ठीक आहे. तर बघा, आता साल्क अँड सॅबिन वर जर प्रश्न विचारलेला आहे तर आता व्हॅक्सिन आहे. व्हॅक्सिन कशाचं आहे? तर पोलिओवरचं व्हॅक्सिन आहे. पोलिओ विषाणू, म्हणजे पोलिओ डिसीज कोणता आहे? विषाणूजन्य रोग आहे. ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, पोलिओ व्हायरल डिसीज आहे, विषाणूजन्य रोग आहे. आधी हे माहिती पाहिजे. त्याच्यासाठी कोणती व्हॅक्सिन दिली जाते? साल्क आणि सॅबिन. तर मग आता याच्या इंजेक्टेबल कोणती, म्हणजे इंजेक्शन कोणतं दिलं जातं आणि दोगुन जिंदगी के ओरल कोणतं आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, साल्क आणि सॅबिन. सॅबिन वरून काय कन्सिडर करणार? साबण. सॅबिन वरून काय कन्सिडर करणार? साबण, सॅबिन, साबण, सॅबिन. आणि साबणाने काय केलं? तोंड धुतलं. साबणाने काय केलं? तोंड धुतलं. जर साबणाने आपण तोंड धुतलं, चेहरा धुतला, तोंडा वाटे साबणाने तोंड धुतलं म्हणजे तोंडा वाटे. सॅबिन, साबण, तोंड धुतलं, तोंडा वाटे. कळालं? मग आता हे जर तोंडा वाटे जर कळालं, ओरल व्हॅक्सिन आहे, म्हणजे सॅबिन काय आहे? ओरल व्हॅक्सिन आहे. मग हे काय असणार आहे? अर्थातच इंजेक्टेबल. इंजेक्टेबल. तरी जर कोणाला ट्रिक हवीच असेल तर लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, साल्क. साल्क वरून काय कन्सिडर करणार? साल. साल म्हणजे काय? केळीची साल. केळीची साल, एखाद्या फळाची साल, सफरचंदाची साल. म्हणजे मग सालीला व्हॅक्सिन दिलं म्हणजे बघा, फळं पिकवण्यासाठी किंवा ते असे चकाकण्यासाठी आपण काय करतो? त्यांना व्हॅक्सिन म्हणजे इंजेक्शन देतो. ठीक आहे. सालीला इंजेक्शन दिलं म्हणजे काय? साल्क काय आहे? इंजेक्टेबल आहे. कळेल एवढं तुम्हाला? आता पुढे बघा. एवढं कळालं साल्क आणि सेबिन. तर मग बघा, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. बघा, आता याच्यातला प्रश्न जो आहे याच्यात विचारला काय गेला होता की खालीलपैकी कोणती कावीळ किंवा कोणता हेपॅटायटिसचा टाईप हा अन्नामार्फत दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होतो. ठीक आहे. तर हा आय थिंक राज्यसेवा 2014ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, मग आपल्याला काय काम पडतं की मग बाकीचे पण बघून घ्यायचे. तर मग लक्षात कसं ठेवायचं? बघा, आता हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई. बघा, मी काय सांगते आहे, फॉर एक्झाम्पल आपण कुठेतरी गेलो आणि आपल्याला ग्लासमध्ये पाणी दिलं, प्यायला काचेच्या ग्लासमध्ये पाणी दिलं आणि ते पाणी कसं होतं? असं गढूळ खराब पाणी होतं. पाणी प्यायला दिलं तर मग आपण काय म्हणणार? किती घाण पाणी आहे. कसं पाणी आहे? घाण पाणी आहे. पण म्हणताना काय म्हटलं आपण? किती घाण पाणी आहे. मग त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार? बघा, हा ए आणि हा ई. ए आणि ई हे कशामुळे होतात? दूषित अन्न आणि पाण्यामार्फत. ठीक आहे. दूषित अन्न आणि पाण्यामार्फत कोणता होता? ए आणि ई. पाठ कसं केलं? आपल्याला कोणी गढूळ पाणी प्यायला दिलं काचेच्या ग्लासमध्ये, मग आपण म्हणणार कसं? ई किती घाण पाणी आहे. ई किती घाण पाणी आहे. पाणी दूषित पाणी आहे. दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होणारे कोणता? ए आणि ई. मग उरते कोणता? बी, सी आणि डी. हे कशामार्फत होणार? तर लैंगिक प्रजननाद्वारे किंवा रक्तामार्फत. राहतील हे लक्षात?
आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. बघा बघा आता मॅक्रो मिनरल्स आणि मायक्रो मिनरल्स. हा, कळतंय ना मी काय म्हणते? मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे हे सूक्ष्म आणि हे स्थूल. स्थूल सूक्ष्म म्हणजे मिनरल्स. ठीक आहे, तर मग आपण ट्रिक कशासाठी बघतोय? मॅक्रो आय आणि एम चा फरक, आय आणि ए चा फरक आहे. आपण कशासाठी बघतोय? मॅक्रो ए साठी. हा, मॅक्रो मिनरल्स. तर मग लक्षात कसं ठेवायचं बघा. हा, लक्षात कसं ठेवायचं नीट बघा. मी लिहिलं काय आहे? एसपीसीएम. एसपीसीएम लिहिलेलं आहे ना मी. तर मग त्याचा अर्थ काय होतो बघा. जर सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आणि चीफ मिनिस्टर बनायचं असेल तर मॅक्रो मिनरल्स खाल्ले पाहिजे. मॅक्रो मिनरल्स का खाल्ले पाहिजे? जर सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आणि चीफ मिनिस्टर बनायचं असेल तर. असं लक्षात ठेवा. किंवा मग हे लक्षात राहत असेल तर ठीक आहे, नाही तर मग एसपी ज्यांचं नाव समजा एस आणि पी असं चालू होत असेल. आता फॉर एक्झाम्पल माझंच नाव स्नेहल परदेशी चीफ मिनिस्टर. कोणतंही लक्षात घ्या, मी मुद्दामून तुम्हाला सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आणि चीफ मिनिस्टर असं दिलंय. माझ्या याच्यावरून जर घेतलं स्नेहल परदेशी चीफ मिनिस्टर असं जरी लक्षात ठेवलं तरी मॅक्रो मिनरल्स तुमच्या लक्षात राहतील. बघा, तर फक्त लिहायचं काय बघा. इथे S2 घ्यायचा, इथं P2 घ्यायचा, इथे C2 घ्यायचा आणि इथे फक्त M एकच आहे. ठीक आहे, हे बघा आता. S फॉर सल्फर सोडियम, P फॉर फॉस्फरस पोटॅशियम, C फॉर फ्लोराईड कॅल्शियम आणि M फॉर मॅग्नेशियम. राहतील लक्षात. आता आपण इन डिटेल मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आपण त्या स्लाइड कडे वळूया. बघा बघा, S फॉर काय आहे? सोडियम सल्फर, P फॉर फॉस्फरस पोटॅशियम, C फॉर कॅल्शियम क्लोराईड आणि M फॉर मॅग्नेशियम. हा, तर आता एवढं कळलं असेल तुम्हाला. आपण आता पुढच्या पॉइंट कडे वळूया. आता पुढचा पॉइंट बघा, खूप महत्वाचा आहे. विचारलं काय आहे म्हणजे सांगा. ट्रिक कशावर आहे? ट्रिक फॉर क्रॅनियम बोन्स. क्रॅनियम म्हणजे काय? कवटी. हा, आपली जी कवटी असते तर त्याच्या ती कवटी कोणत्या बोन्स मिळून बनलेली असते त्याच्यावर आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, हा व्हिडिओ हलका फुलका आहे. हलका फुलका असण्याचं कारण काय? आता क्रॅनियम बोन्सची ट्रिक आहे ना, तर मग मी फक्त क्रॅनियम बोन्सच शिकवते. मी तुम्हाला फेशियल बोन्स नाही सांगत आहे. फेशियल बोन्स पण मी तुम्हाला शिकवू शकले असते की नेझल बोन्स किती असतात, आईशी रिलेटेड किंवा चेहऱ्याचे सगळे बोन्स सांगितले असते. पण मी आता काय म्हणते, क्रॅनियम बोन्सशी रिलेटेड ट्रिक चालू आहे तर मग मी तेच देईन. ठीक आहे, मग त्याच्यावरची ट्रिक बघा. हे बघा, जोपर्यंत मी ट्रिक समजावून सांगत नाही तोपर्यंत आधीच फोबिया म्हणजे भीती घालून घेऊ नका की मला येणार नाही, ट्रिक अवघड आहे. आधी शांत चित्ताने मी काय सांगते ते सगळं ऐकायचं आणि त्याच्यानंतर जज करायचं की ट्रिक अवघड आहे सोपी आहे. ठीक आहे, आता बघा मी काय सांगते आहे. ट्रिक फॉर क्रॅनियम बोन्स. ट्रिक मी बनवली काय आहे? सॉरी, ट्रिक मी बनवली काय आहे? FSO एक्झाम प्रिलिमिनरी टेस्ट. FSO एक्झाम प्रिलिमिनरी टेस्ट. FSO फॉर काय? फूड सेफ्टी ऑफिसर एक्झाम प्रिलिमिनरी टेस्ट. मग याच्यातच आपण याचे शॉर्ट फॉर्म घ्यायचे आहेत. FSO आणि हा जो ई आहे ना तो FSO ला लागूनच घेतलेला आहे. FSO ई आणि PT प्रिलिमिनरी टेस्ट वेगळं ठेवलं आहे का? त्याच्या मागे पण काहीतरी उद्देश आहे. विदाऊट उद्देश मी इथे काहीच सांगणार नाही. बघा, FSO ई हे सगळे काय आहे? हे जे आहेत ना हे फक्त सिंगल बोन आहेत म्हणजे अनपेअर्ड. आणि हे जे दोन आहेत ना हे पेअर्ड आहे. हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जे आहे हे सिंगल आहे, हे जे आहे हे पेअर्ड आहे. बघा, आता आधी आपण नावं बघून घेऊ. मी तुम्हाला इमेज पण दाखवणार आहे. हा कोणता आहे? फ्रंटल, हा स्पिनॉइड, हा ऑसिपिटल, हा इथमॉइड, हा परायटल आणि हा टेम्पोरल. बघा, आता सांगते काय आहे मी. आता फॉर एक्झाम्पल फ्रंटल बोन. फ्रंटल बोन म्हणजे इथला हा जो बोन असतो हा फ्रंटल असतो. त्याच्यानंतर
मध्ये जी कवटी असते त्याच्या साईडने हे दोन बोन असतात. ठीक आहे, मागचा एक असतो तो सिंगल असतो. तर मग बघा, हा जो मागचा असतो हा ऑसिपिटल असतो, हा फ्रंटल असतो. मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला हे का सांगितलं, हा फ्रंटल, हा मागचा जो असतो हा ऑसिपिटल. हा, तर म्हणजे हा सिंगल असतो, हा मागचा सिंगल असतो, तसे कळले तुम्हाला. आणि मग इथे मध्ये जे पुन्हा दोन असतात, कळलं तुम्हाला, दोन जे बोन्स असतात, मी तुम्हाला इमेज दाखवते तेव्हा तुम्हाला कळेल. मग ते काय झाले, ते पेअर्ड झाले. कळलं, सिंगल बोन आणि पेअर्ड बोन. हे लक्षात ठेवा, FSO एक्झाम प्रिलिमिनरी टेस्ट असं लक्षात ठेवायचं. बरं, कोणाच्या लक्षात राहत नसेल की क्रॅनियम बोनची ट्रिक आमच्या लक्षात राहत नाहीये, तर मग एवढं लक्षात ठेवा, मी शिकवतीये, मी डॉक्टर आहे, बरोबर. तर मग माझ्यावरून लक्षात ठेवा की मॅडम शिकवतायत क्रॅनियम बोन्स. त्याच्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला मी गेले होते, त्याच्यावरून लक्षात ठेवा की फूड सेफ्टी ऑफिसर माझी जानेवारीत इंटरव्ह्यू झालेला त्याचा. ठीक आहे, त्याच्यावरून एक लक्षात ठेवू शकतात की मॅडम डॉक्टर आहेत, त्यांनी फूड सेफ्टी ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला त्या होत्या. त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार, फूड सेफ्टी ऑफिसर एक्झाम प्रिलिमिनरी टेस्ट कशाची ट्रिक आहे, क्रॅनियम बोन्सची ट्रिक आहे. राहील लक्षात. बघा पुन्हा सांगते, फ्रंटल, स्पिनॉइड, ऑसिपिटल, इथमॉइड, परायटल आणि टेम्पोरल. मी तुम्हाला इमेज पण दाखवते म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, हा क्रॅनियल बोन्स. हा बघा, आता हे जे आहे मी तुम्हाला सांगते, फ्रंटल बोन दिसतोय, हा फ्रंटल बोन्स. नंतर हे साइडचे आहे हे परायटल, पीटी. हा, पीटी जे शेवटचे होते ते काय होते, पेअर्ड होते ना. मग पेअर्ड कोणते होते बघा, परायटल बोन्स म्हणजे इथला. आता हा जो असेल असाच हा तिकडून पण असणार आहे, म्हणून ते पेअर्ड आहे. त्याच्यानंतर अजून पेअर्ड बघू कोणता, तर टेम्पोरल. बघा, आधी आपण पेअर्ड बघू, हा टेम्पोरल, पी आणि टी काय आहे, आणि टेम्पोरल इथे एक आहे बघा, दिसतात, हे आहे कोणते, टेम्पोरल आणि परायटल. हे कोण झाले, पेअर्ड झाले. आणि उरलेले कोणते झाले ते मी तुम्हाला दाखवते. आता हा झाला फ्रंटल, त्याच्यानंतर स्पिनॉइड, त्याच्यानंतर इथमॉइड, त्याच्यानंतर ऑसिपिटल. ठीक आहे, मी काय केलं आहे, तुम्हाला समोरचा व्ह्यू पण दिलेला आहे आणि साइड व्ह्यू पण दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला नीट जज होईल किंवा तुम्हाला नीट समजेल. बघा, हा आहे फ्रंट व्ह्यू आणि हा कोणता आहे, हा आहे साइड व्ह्यू. ठीक आहे, आणि कोणते पेअर्ड आहे कोणते अनपेअर्ड आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, आता अजून एक आपण बघू की जी आवर्त सारणी आहे त्याच्यात आपण काय बघणार आहोत की मेंडेलिव्हने भाकीत केलेली मूलद्रव्ये ट्रिक्सच्या स्वरूपात आपण बघणार आहोत. मेंडेलिव्हने भाकीत केलेली मूलद्रव्ये आपण बघणार आहोत. तर बघा, मेंडेलिव्ह जो होता तर आवर्त सारणी एकदाच आली का, एका खट्टी नाही, त्याच्यात गोष्टी ऍड होत होत गेल्या. हा, तर मग त्याच्यातलाच एक कोण होता, मेंडेलिव्ह. तर मेंडेलिव्हने काय केलं होतं, त्याची आवर्त सारणी जेव्हा बनवली होती ना, तर त्याच्यात त्याने काहींसाठी रिक्त जागा ठेवल्या होत्या, काही इलेमेंटसाठी, बरोबर. तर मग त्याने काही इलेमेंटसाठी रिक्त जागा ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर आणि त्यांचे गुणधर्म पण भाकीत केलेले होते. ठीक आहे, त्यांचे गुणधर्म म्हणजे रिक्त तर ठेवल्या होत्या, पुन्हा त्यांचे गुणधर्म पण भाकीत केले होते. त्याचं म्हणणं काय की पुढे ह्या मूलद्रव्याचा शोध लागेल. तर मग तेच त्याने नावं काय दिली होती आणि मग त्या नावाची मूलद्रव्ये, त्या गुणधर्माची मूलद्रव्ये पुढे कोणत्या नावाने उदयास आली, याच्यावरची ही ट्रिक आहे. ते कसं पाठ करायचं ते मी तुम्हाला सांगते आहे. बघा, मेंडेलिव्हने भाकीत केलेली मूलद्रव्ये, हा भाकीत केलेली मूलद्रव्ये इकडे दिलेली आहे आणि शोध लागल्यानंतरची मूलद्रव्ये इकडे दिलेली आहे. आधी आपण भाकीत केलेली मूलद्रव्ये बघून घेऊ आणि ट्रिक पण मी सांगते. बघा, इका बोरॉन, इका ऍल्युमिनियम, इका सिलिकॉन. हा, आणि त्याच्यानंतर इथे जे आहे ते कोणते आहे, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. आता इका बोरॉनला स्कॅन्डियम म्हणतात, ऍल्युमिनियमला गॅलियम म्हणतात आणि सिलिकॉनला जर्मेनियम म्हणतात. हे कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तर आधी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, हा शब्द बास, बास, BAS, बास, एवढा एक शब्द लक्षात ठेवा. कशासाठी सांगते आहे ट्रिक, मेंडेलिव्हने भाकीत केलेली मूलद्रव्ये. हा, B फॉर बोरॉन, A फॉर ऍल्युमिनियम, S फॉर सिलिकॉन, पण इका लावा त्याच्या पुढे. इका बोरॉन, इका ऍल्युमिनियम, इका सिलिकॉन, बास. आणि बोलायचं काय, बास. स्कॅन्डी गेला जर्मनीला, बास.
आपण म्हणतो ना बास आता खूप झालं, त्याच्यातला बास स्कँडी गेला जर्मनीला. स्कँडी गेला जर्मनीला. मग हे बघा इथे बास लिहिलं, इकडे स्कँडी गेला जर्मनीला. स्कँडी फॉर स्कँडियम, गेला फॉर गॅलियम आणि जर्मनी फॉर जर्मेनियम. कळलं तुम्हाला? तर अशी ही ट्रिक आहे. आता आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. बघा पुढची स्लाइड काय आहे तर बघा डोबेरायनरची ट्रिक आहे किंवा डोबेरायनर्स ट्रायड्स. डोबेरायनर ट्रायड्स. तर याच्यावर बघा प्रश्न 2018 MPSC 2018 मध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न काय होता की त्यांनी काय दिलं होतं बघा, याच्यावर तो प्रश्न होता की एम हे मूलद्रव्य काय डेनोट करतं, एम हे मूलद्रव्य काय दर्शवतं, आणि दिलं होतं पहिले कॅल्शियम, इथे दिलं होतं एम आणि इथे होतं बेरियम. या दोघांच्या मधलं एम हे मूलद्रव्य काय दिलं होतं आणि खाली मग 4 ऑप्शन दिले होते. तर मग त्यामुळे आपल्याला हे जे ट्रायड्स आहेत जे दिलेले आहेत कोणत्याही पुस्तकात ते तुम्हाला भेटून जाते. ते ट्रायड्स आपल्याला पाठ करायचे. ज्यांना हे माहिती आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, त्यांना अर्थातच हे कळून जातं की उत्तर काय आहे, स्ट्रॉन्शियम आहे. तर मग त्या अनुषंगाने समजा आयोगाने पुन्हा आपल्याला असं काही प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. तर मग मी तुम्हाला तेच सांगते आहे की पाठ कसं करायचं. बघा पहिलं ट्रायड लक्षात घ्या. काय आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. त्याची ट्रिक काय आहे, ना क, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. पण मग बघा लक्षात कसं ठेवायचं, ना क. ली फॉर काय आहे, लिथियम आहे. ना फॉर काय आहे, सोडियम आहे. आणि क फॉर काय आहे, पोटॅशियम आहे. म्हणजे ट्रिक मी बनवली कशावरून आहे आधी ते समजून घ्या. ट्रिक बनवली कशावरून आहे, त्यांचे जे हे संज्ञा आहेत त्याच्यावरून बनवली आहे. लिथियम बघा, लिथियमचा Li आहे पण सोडियमचा Na आहे. पोटॅशियमचा K आहे. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर उत्तर सुटणार आहे. म्हणजे ली फॉर लिथियम, ना फॉर Na आणि क फॉर K आणि K फॉर पोटॅशियम, Na फॉर सोडियम. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर मग ह्या अनुषंगाने याच्यावर जर कधी प्रश्न आला तर तो तुमचा सुटायला पाहिजे. आता पुढे बघा. आता याच्यावर जो प्रश्न आला होता तो बघू. तर हे मूलद्रव्य विचारलं होतं आणि याला एम करून दिलेलं होतं. तर मग हे काय आहे, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. ट्रिक काय याच्यावरची, कॅल्शियम घेऊन स्ट्रॉंग बना. अर्थात आपण हाडं मजबूत करण्यासाठी तर कॅल्शियमच घेतो ना. मग सरळ सरळ ट्रिक आहे, कॅल्शियम घेऊन स्ट्रॉंग बना. मग कॅल्शियम फॉर कॅल्शियम, स्ट्रॉंग फॉर स्ट्रॉन्शियम आणि बना फॉर बेरियम. राहील लक्षात. अजून आपल्याला 2 ट्रायड बघायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला कळेल. बघा पुढचे कोणते आहे बघा, सल्फर आहे, सेलेनियम आहे आणि टेल्युरियम आहे. तर ते कसं पाठ करायचं, सल्फर सेल करून तेल आणा. सल्फर सेल करून काय आणा, तेल आणा. तर बघा सल्फर एस, आता सल्फरचं तर सल्फर आलेलंच आहे. सेल करून सेलेनियम आणि तेल वरून टेल्युरियम. पण PE लक्षात ठेवा, संज्ञा पण लक्षात ठेवत चला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाठ करत चला. तर बघा आणि मग आपल्याला हे आठवायला पाहिजे, समजा याच्यातलं विचारलं मधलं कोणतं तरी किंवा तेल, टेल्युरियम आलं तर आपल्याला एखादी ट्रिक, अरे तेल आणायचं होतं पण काहीतरी 1 मिनिट सेल करून काहीतरी विकून काहीतरी आणायचं होतं. सल्फर सेल करून तेल आणा. मग ह्या गोष्टी किंवा काहीतरी सेल करायचं होतं आणि मग काहीतरी आणणार होतं पण सेल काय करणार होतं. तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही सारख्या रिकॉल कराल, सारखं स्वतःला आठवाल, तेव्हा तुम्हाला हे उत्तर सुटतील. ठीक आहे. म्हणजे आपण ट्रिक्स जरी देतो आहोत ना तरी ते ट्रिक्स पण आपल्याला रिकॉल कराव्या लागतात. आता मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या असत्या की मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात या गोष्टींचा कसा फायदा झालेला आहे. अभ्यास झालेला नसताना मी कशी एक्झाम लगावून बसलेली आहे आणि फक्त पूर्वीचा जो अभ्यास मी केलेला आहे त्याच्यावर मी कशी प्री पासून बाहेर आलेली आहे, ह्या गोष्टी मी अवांतर दुसरीकडे बोललेली आहे. इथे मी बोलणार नाही. मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की ट्रिक्सचा खूप फायदा होतो. सल्फर सेल करून तेल आणा, सल्फर, सेलेनियम आणि टेल्युरियम. त्याच्यानंतर बघा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. त्याची ट्रिक काय आहे, CB
आय, CBI, ठीक आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. पण सी फॉर काय आहे? क्लोरीन आहे, हे नीट लक्षात ठेवा. बी फॉर काय आहे? ब्रोमीन आहे. आणि आय फॉर काय आहे? आयोडीन आहे. बघा, आजच्या व्हिडिओतली आपली ही शेवटची स्लाइड आहे. तर ही स्लाइड अतिशय महत्वाची आहे. याच्यावर पण कंबाईन ग्रुप सी ला प्रश्न आलेला होता. तर बघा, कंबाईन ग्रुप सी ला काय प्रश्न आलेला आहे? प्रश्न नाही, मी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ऑलरेडी माझं हे पाठ झालेलं होतं आणि माझा तो प्रश्न तेव्हा त्याचा सुटलेला होता. अभिक्रियाशीलतेचा उतरता क्रम. अभिक्रियाशीलतेचा म्हणजे सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोणता आहे? अभिक्रियाशीलतेचा उतरता क्रम म्हणजे काय? मूलद्रव्य. आता हे जे आहे ना, ही जी इमेज मी काढलेली आहे, हे स्टेट बोर्डात पण भेटेल, इतर कोणत्याही शिक्षकांच्या, कोणत्याही अकॅडमीच्या किंवा पब्लिकेशनच्या याच्यात हा तक्ता तुम्हाला 100% भेटूनच जाईल. हा, तर मग अभिक्रियाशीलतेच्या उतरता क्रम शिकवताना पण मी काय केलेलं आहे ते नीट बघा. जास्त क्रियाशील धातू एका याच्यात घेतलेले आहेत, नंतर मध्यम क्रियाशील धातू एका याच्यात घेतले आहेत, आणि नंतर कमी क्रियाशील धातू एका ग्रुपमध्ये घेतलेले आहेत. तर बघा, आता जास्त क्रियाशील धातू आपण त्याची ट्रिक बघू. त्याची ट्रिक काय आहे? काना सीएम आला, काना सीएम आला, जास्त क्रियाशील धातू. का फॉर के, ना फॉर Na, सी फॉर Ca, M फॉर Mg, आला फॉर अल्युमिनियम. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम. राहतंय का लक्षात? काना सीएम आला, काच के घेतला आहे, पोटॅशियम, नंतर Na फॉर सोडियम, Ca फॉर कॅल्शियम, Mg फॉर मॅग्नेशियम, Aa फॉर अल्युमिनियम, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मध्यम क्रियाशीलसाठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? झेड आणि एफ पब मध्ये कुदले. पहिली ट्रिक काय होती? काना सीएम आला, काना सीएम आला. मग के फॉर काय आहे? पोटॅशियम आहे, हे नीट लक्षात ठेवा. Na फॉर सोडियम, काना. सी फॉर पुन्हा काय आहे? कॅल्शियम आहे, Cm. M फॉर मॅग्नेशियम, आला फॉर अल्युमिनियम. ह्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर मध्यम क्रियाशील ते तुम्ही झेड आणि एफ साठी कोणाचं नाव पण टाकू शकता. मी कोणाचं नाव टाकलेलं नाहीये. काय म्हणता? झेड एन एफ काय? पब मध्ये कुदले, पब मध्ये कुदले. मग झेड फॉर झिंक, एफ फॉर Fe, पब फॉर पीबी, कुदले फॉर Cu, कुदले, Cu, कुदले फॉर Cu. त्याच्यानंतर झिंक म्हणजे जास्त, आयर्न म्हणजे लोह, लीड म्हणजे शिसे, कॉपर म्हणजे तांबे. त्याच्यानंतर ह्या दोन राहतील ट्रिक लक्षात. काना सीएम आला, झेड आणि एफ पब मध्ये कुदले. त्याच्यानंतर Hg, Ag, Au, Pt. हा, डायरेक्ट हे सरळ लक्षात ठेवा, ज्याचे ट्रिक नाहीये. किंवा मग लक्षात कसं ठेवणार आहे बघ. HAAP हाफ. आता HALF हाफ म्हणतो आपण, तर आपण इथे लक्षात ठेवताना HAAF किंवा हाफ किंवा P हाफ, HAAP हाफ असं लक्षात ठेवा. त्याच्यातही आधी AG येईल आणि त्याच्यानंतर AU येईल. जर AG आणि AU मध्ये G आधी येतो ना अल्फाबेटिकली, मग G आधी येईल, AG आधी, मग AU नंतर येईल. मग लक्षात कसं ठेवणार? HG, AG, AU, PT. HG म्हणजे काय? पारा. Ag म्हणजे चांदी, AU म्हणजे सोने, आणि PT म्हणजे काय? प्लॅटिनम. राहील लक्षात? आता बघा, तर काहींना हेच लक्षात राहत नसेल की Hg म्हणजे पारा, Ag म्हणजे चांदी, AU म्हणजे सोनं, हा, प्लॅटिनम. ह्या गोष्टी जर लक्षात राहत नसेल त्यांच्यासाठी ही पुढची ट्रिक आहे. बघा, डॉक्टर जेव्हा बीपी घेतात, डॉक्टर, सिस्टर, ब्रदर जेव्हा कोणी पण बीपी घेतं, तेव्हा बीपी ॲपरेटस, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पिग्मोमॅनोमीटर. तर त्याच्यात पारा असतो, बरोबर. आणि कोणी पण तुम्ही जेव्हा बीपी, डॉक्टर बीपी मेन्शन करतात, तेव्हा किती? समजा 120/80, पुढे काय लिहिलेलं असतं? MM ऑफ Hg, पारा. बीपी ॲपरेटस मध्ये बीपी घेताना ते वरती जातं, तो काय असतो? त्याच्यात पारा असतो. हा, मग MM ऑफ Hg, त्याच्यावरून मग कोरिलेट करून लक्षात ठेवा काय? पारा, मर्क्युरी. त्याच्यानंतर Ag म्हणजे चांदी. लक्षात कसं ठेवायचं? आपण काय म्हणतो बोलताना? अगं मम्मी, अगं ताई, मैत्रिणीला अगं ऐकतेस का तू? तसं अगं चंदा, अगं चंदा, अगं चंदा. चंदा मुलीचं नाव, त्याच्यावरून चांदी. चांदी म्हणजे काय? सिल्वर. त्याच्यानंतर AU,
म्हणजे सोनं कसं लक्षात ठेवायचं, ऑसम, छान आहे किंवा भारी. आपण काही काही जणांना सवय ऑसम म्हणायची, मग आपण काय म्हणायचं, ऑसम काय आहे, गोल्ड. ऑसम गोल्ड आहे, गोल्ड. ऑसम गोल्ड, एयू वरून ऑसम आणि गोल्ड, मग त्याच्यावरून लक्षात ठेवणार. एयू काय आहे, सोन्याचं, म्हणजे सोन्याला एयू म्हणतात. आणि प्लॅटिनमचं तर प्लॅटिनम, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे आपल्याला नावं माहिती पाहिजे. हा, फॉर एक्झाम्पल इथे आपण कुदलेसाठी काय बघितलं, कॉपर. हा, पण त्याला काय म्हणतात, क्युप्रस. हा, तर आपण त्याच्यासारखी नावं, जसं एफईला आपण आय म्हणतो ना, आयर्न, तसं एफई म्हणजे काय, फेरस. सीयू म्हणजे काय, क्युप्रस. एजी फॉर काय, अर्जेंटम. एच जी फॉर काय, हायड्रार्जिरम. आणि पीबी म्हणजे काय, प्लंबम. कळतंय तुम्हाला? ही आपली शेवटची स्लाइड होती. तर अशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने तर लेक्चर शूट केलेलं आहे.